या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहातल्या आयोजक आणि संयोजकांना मनापासून मनपूर्वक वंदन करून निवडून घेतलेला अभंग श्रोते जनांच्या सेवेशी उतराई व्हावी म्हणून आपल्या हिंदुस्थान देशातील राष्ट्र महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये इंद्रायणीचे मातेच्या तीरावर वसलेले तीर्थक्षेत्र अलंकापुरी आळंदी 750 किंवा 800 वर्षापूर्वी अवतीर्ण झालेले एक वारकरी संप्रदायाचा महान प्रवर्तक साधू ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, या माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग जरी पाठ नसेल येता कदाचित माडकऱ्यांचा तर पाठच असला पाहिजे. माडकरी नसतील त्यांचा निदान कानपाठ तरी असेल. विठाला अभंगातनं सद्गुरुनाथांच्या पवित्र आशीर्वादांनी ज्ञानोबा माऊली विश्वाच्या अधिष्ठानाच्या बाबतीत तुम्हा आणि आपणाला सूचना देतात. हे उरकल्यानंतर मला परतीच्या मार्गाने जळगाव गाठायचं आहे. जळगाव आहे कोणत्या दिशेला आहे? जळगाव आहे या दिशेला. ही कोणती दिशा आहे? उत्तर. माझं जळगाव या दिशेला आणि मी धडकलो या दिशाला. कीर्तनकार असू दे नाही तर ब्रह्मदेवाचा नाना असू दे, रस्ता चुकला, रस्ता चुकला. माणसं शाईनिंग मारतात, समजून घेत नाही. देवाच्या काळामध्ये कंस होऊन गेला, जवळ असून सुद्धा टकोऱ्यात आलं. गुराखी म्हणायची, गुराखी काय त्याच्या नादी लागताय. असे मेंटल खोबडीचे माणसं तवा पण होते, कालच्याला पोहतोय आणि आज पण आहेत. पूर्वजन्मी पाप केले, पूर्वजन्मी पाप केले, काही भाग्यवान माणसं सर्वज्ञ परमात्म्याला 2 बापाचा म्हणायची. या अब्रुदार माणसं, अरे काय नाही डोक्यात आलं तरी चालेल. अय भाऊ, काही नाही डोक्यात आलं तरी चालेल, पण देव डोक्यात यावा. जन तुला पैदा केले, जन तुला पैदा केले, जन तुला पैदा केले, जन तुला पैदा केले. ज्यानं तुला पैदा केले आणि त्याला नाही ओळखले. बायकोनं 100 रुपये दिले. ऐका, बायकोनं 100 रुपये दिले, भाजीपाला घेऊन या. त्या माडीनबाईकडे गेला त्या बाजारामध्ये. म्हणलं काय पाव देती वांगी? म्हणलं 10 रुपयाला. म्हणलं देठ काढून देते का? तुझ्या बापानं कधी घेतलेत का? बिना डोक्याचा. म्हणला मी माडकरी काय काडी लावायची काय त्या माडकरी पणाला? मासे खायला समजत नाही तर मग. म्हणलं देठ काढलेली देतीस का? देठ काढलेली वांगी त्या बापानं कधी घेतलेत का? ज्यानं तुला पैदा केले, ज्यानं तुला पैदा केले, ज्यानं तुला पैदा केले, ज्यानं तुला पैदा केले, त्याला नाही ओळखले, त्याला नाही ओळखले, भलत्या चालत्या रस्त्यानं जाऊ नकोस. जळगाव आहे या दिशेला,
पश्चिम दिशेला धडकू नकोस. पिढ्या जरी गेल्या तरी तुला तुझा ठेपा सापडायचं नाही. जिथून आलास ना, अय भाऊ अण्णा, जिथून आलास ना, दुरून मी आलो का, पण कुठून तरी आलास ना, जिथून आलास ना, अय भाऊ तिथं जायचं ना, का कुठं पण पडायचं. लोक काठा मारतील. जिथून आलास ना तिथं जायचं ना, मग कुठून आलाशी कोठोनी या दाशी कवड्या देखाया. आलाशी कोठोनी या दाशी कवड्या देखाया. तुझे गोरे अबकी नटकी दबाया. अरे तुझे गोरे अबकी नटकी दबाया. होई बाबा ज्या अभाग्यांचा रस्ता सुटलेला आहे, रस्ता चुकलेला आहे, त्यांना रस्ता दाखवण्यासाठी महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अभंग आहे ज्ञानोबा माऊलींचा. अभंगाचं प्रकरण आहे विश्वाच्या अधिष्ठानाच्या बाबतीत. अभंग मराठीमध्ये, पण आमचं नशीब एवढं बिलिंदर. मासे खाणाऱ्याचा इथं विषय नाहीये, इथं विषय आहे चिकण्या माणसाचा. काय बोललो मी? चिकण्या माणसाचा इथं विषय आहे. ज्ञानोबा माऊली आपणाला वयाच्या 16व्या वर्षी सूचना देतात. वयाच्या 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी ऐका, ज्ञानोबा माऊलींचा ओढ जर दाबला असता मायबाप, अरे आल्या असत्या दुधाच्या धारा, आल्या नसत्या रक्ताच्या चिरकांड्या. एवढ्या बारक्या वयामध्ये त्यांनी सांगावं. मर्यादित महाराष्ट्रापुरती नाहीये क्रांती, अरे विश्वभर क्रांती त्या ज्ञानोबा माऊलींची आहे. पण आमची जोडी फाटलेली आहे. समाजानं ज्यांना शान करून ठेवलं त्यांना जर ही गोष्ट कळत नसेल, सर्वसामान्य जनतेला कशी कळेल? विठाला आता समोर असणारा डोंगर आहे, डोंगर. काही माणसं डोंगर म्हणतात, काही चढाव म्हणतात. पृथ्वीचा भाग नाहीये का तो? मला चालता येत नाही असं कवा सांगशील तू? केस पिकलीत, गौऱ्या मशानामध्ये गेल्या, जीवनातले 2-8 दिवस राहिलेत, तरी समजून घेत नाही काय? जाऊ दे, मरू दे, असंच. असं कुठं असतंय का? मग कसं असतंय? मग मी तुझी माळ घालीन. मग मी श्रीपाद महाराजांची काडीनं तुझी माळ घालीन. मी चांगला मार्ग असेल तर का नको घालायला? मग कोण नरकाला जाईल? मरायच्या वाटेवर आलाय तरी समजून घेत नाही काय? तू समजून घेऊ नकोस. तुझ्या वाचून काही संप्रदाय आडून बसला काय? पण जे करत असतील त्यांना करू दे ना. खंडीच्या वर्णात येऊन कशाला मुततोस रे? ऐका, ऐका रे भाऊ, ऐका रे.
डोंगर, दर्या, पहाड, पर्वत, गल्ली, बोड, चढ उतार, नदी, नाला, माडरान, पठार, सपाट, एवढं आहे का एकच आहे? चालता येत नाही म्हणजे अंगण वाकड. असं तर अंगण वाकड आहे काय? गचांड धरणारा कोणी नाही म्हणून काय अंगण वाकड आहे काय? अंगण देखील पृथ्वीचा एक भाग आहे का नाही? नदी, नाला, चढाव, उतार, गल्ली, बोड, पठार, माडरान, सपाटीकरण पृथ्वीचा एक भाग आहे ना. हिरोबा, पिरोबा, बैरोबा, खंडोबा, मसोबा, हिरई, पिरई, आखाई, चोखाई, आडवं, तिडवं, उतानं पडलेलं, पालथं झालेलं, नागडं, हिंडणार, कपडे नेसलेलं आत्माच आहे ना. डोंगर दर्या पृथ्वीचा एक भाग आहे ना. पृथ्वी बरोबर आहे का डोंगर दर्या बरोबर आहे? कोर्टामध्ये जर खटला नेला तर धड बोल, इथं धड बोल. उमरियाच्या आत बायका पोरांमध्ये कसंही बोललास, माल मोटर भर तरी चालेल, परंतु कोर्ट मध्ये आलास तू, तुझा वकील, त्याचा वकील, फिर्यादी, आरोपी, जज आणि कोर्ट, धड बोलायचं, लाईट बोलायचं, थोडक्यात बोलायचं. डोंगर दर्या इतकं पृथ्वी आहे, पृथ्वीच आहे ना. ही गोष्ट एकच आहे का नाही? डोक्यात बसत का नाही बसत? पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या. असू दे, कोणी पण असू दे, देव अनंत रूपानं नटलेला आहे. मी काय आतंकवादी आहे का? मी का माझ्या वायरींनी सटल्या? देव अनंत रूपानं नटलेला आहे. मला त्याच्या बाबतीत काही म्हणायचं नाही. देव एकच आहे ना. रूप अनंत आहेत का? मी हेलिकॉप्टर मध्ये आलो नाही, हेलिकॉप्टर मध्ये जाणार नाही. बरं, मी माझं जर चुकीचं असेल ना, मी तुमची माळ घालीन, आणि माझं जर बरोबर असेल तर मग तुमच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. नको म्हणणाऱ्याला पिस्तोल मध्ये गोळ्या घालून नाही खटाखटा उडवला मग बोला तुम्ही. मी मंत्री नसल्यामुळे त्या गोष्टीला नाईलाज आहे. देव अनंत रूपानं जरी नटलेला असेल, रूप अनंत आहे. रूपा आज आहेत उद्या नाही. काय म्हणतो? काय म्हणतो? काय म्हणतात म्हणजे माझ्या शेल खलास झाले काय? रूप कोणाची असू द्या, रूपा आज आहेत उद्या नाहीत. ऐका, हाड मास आणि रंगत चौथं काही आहे काय? दररोज म्हणतात येथ उरो नाही आल्यावर, सांगणाऱ्या माणसाला रीत कळत नाही, नाही तर सांगणाऱ्या माणसाला रीत कळत नाही. लायपाय, हमाम, रेक्सोना, मोती, नंबर 1, डव, कुठलेही साबण चोपडा, किती मागडी प्रसादाना आणा, अत्तरचा फवारा मारा, जीभ चांबड्याला लावल्यावर सडलेला वास येतो. काय नखरे करतोस रे? काय बघा, मोगऱ्यासारखा वास येतो काय? जीभ लावा बरं इथं आणि पोचा बरं नागपुड्याला, कसा वास येतो? आद्य नाशिवंत, आद्य नाशिवंत,
री समजते का? पर्यंत मधा लसा ज्याच्या नावावर उड्या त्याच्या नागपुड्यामध्ये काड्या का? ज्याच्या नावावर उड्या त्याच्या नागपुड्यामध्ये काड्या. एक मला म्हणे माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. असं का? बी राहिला का पडी पडू द्यायला? अय भाऊ, 10 एकर जमीन आहे, चांगली गोष्ट आहे. माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. असं का? तुम्हाला बी राहिला का कुंदा मातवायला? हा, शब्द समजत नाही काय? बी फेरतात का? बी फेरतात का असं फेकाटतात? जे जातवान शेतकरी राहतात, बी 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 बोलतो मी. माझ्या जळगावला बियाची किंमत आहे 700-800 रुपयाला एवढी बॅग मिळते. बी 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 असं फेकाटतात का? मग सगळे पेरतात का ठराविक माणसाला पेरता येतं? गुरुविन ज्ञान कळे ना, अक्कल माझं राज मिळेना. गुरुविन ज्ञान कळेना, अक्कल माझं राज मिळेना. अक्कल बाजारात मिळेना, अक्कल बाजारात मिळेना, अक्कल बाजारात मिळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविन ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविन ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. मी तुमले असं विचारस हो, तुमना वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का बये बये ना रास? बये बये ना म्हणजे बाईची जळगावची ही बहिणाबाई चौधरीची आयराणी भाषा आहे. बये बये ना, बये बये ना म्हणजे खोटा खोटा. बये बये म्हणजे काय? हा, बये बये म्हणजे खोटा खोटा. तुमले असं विचारस मी हो, पर्यंत मधा लसानी सोहम जोजो रे बाळा. तिच्या लेकराला सांगते मी, ती बाई तिच्या लेकराला सांगते. माया सारख्याला नाही सांगत का? मला नाही सांगत, ती तिच्या लेकराला सांगते. आम्हाला नाही सांगत का? शब्द कळतात का? मधा लसा नावाची राणी तिच्या पाळण्यातल्या झोक्यातल्या लेकराला सांगते, तुझं अस्तित्व हे असं असं आहे, समजून घे. कुठून आला म्हणे गोटीचा बुवा? आणि वेगळंच सांगतात कारण मेंटल. आणि समजून जर घेशील काय तुला मारो फुटन काय? आणि दररोज करोडो रुपयाची उलाढाल का या संत साहित्यावर. पर्यंत मधाला सोहम जोजो रे बाळा, एका दिवसाला महाराष्ट्रामध्ये अब्जावधी रुपयाची उलाढाल करणारी आम्हीच माणसं. ज्या माईनं जन्म दिला त्याच माईच्या वस्त्रामध्ये हात घालाव करा पोकड्या. शब्द समजत नाही काय? चाले हे शरीर कोणाची संते झाले, हे शरीर कोणाची संते झाले, हे शरीर कोणाची संते झाले, हे शरीर कोणाची. बोल बोल विद्ये हरिना, बोल बोल विद्ये हरिना, बोल बोल विद्ये हरिना. झाले हे शरीर कोणाची संते, बोल बोल विद्ये हरिना, बोल बोल विद्ये हरिना. झाले हे शरीर कोणाचंही असू द्या. मी तुम्हाला असं बोलत होतो बघा, पर्यंती मधाला सोम जोजो रे बाळा. हा, ज्यानं दुनिया दाखवली त्याची जाण ठेव रे. महाराज येणार तू. मग ज्यानं दुनिया दाखवली त्याची जाण ठेवावी का पाठ पोरवावं? दिलेली इंद्रिय हात पाय कान असं का? आणि हे काय आम्हाला माहित नाही काय? मग जाण आहे का? जाण त्या गोष्टीचा विचार कधी केला का?
ओळखिला हरी धन्य तो संसारी. 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 मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सखाराम नावाच्या माणसाला जर तुकाराम म्हणून हाक मारली तो ओ देईन का? म्हणला मी माळकरी असू दे ना मग माळकरी. सखाराम नावाच्या माणसाला जर तुकाराम म्हणून हाक मारली किती पिढ्या केल्यानंतर ओ देईन तो? ओ देईन का तो? हका मारी ज्याच्या नावे. 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 याची नावं नाही घ्यावे. याची नावं नाही घ्यावे. याची नावं नाही घ्यावे. याची नावं नाही घ्यावे. हका मारी ज्याच्या नावे. याची नावं नाही घ्यावे. हका मारी ज्याच्या नावे. याची नावं नाही घ्यावे. नाही घ्यावे. नाही घ्यावे. काय गातो हे कळेना. काय गातो हे कळेना. काय गातो हे कळेना. राग आले बिंदोदाना. काय गातो हे कळेना. काय गातो हे कळेना. काय गातो हे कळेना. काय गातो हे कळेना. गुगे दादा गुगे दादा हे उदाहरण जर राहिले नसते ना आपला मर्डर केला असता या आतंकवादी माणसांनी. तुमच्या बाबतीत आहे का नाही मला माहित नाही पण माझ्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये लय राहत आणि महाराज लोकांना राहत. आता मी 15-20 मिनिटापासून तुमच्या पुढे मी सुरुवात केली लेक्चर द्यायला. मी माझ्या बापाचं सांगतो काय? गोटीच्या बाबाचं सांगतो का मी? का तुम्ही ज्यांच्या जीवावर बायका पोरं पोचतात त्या संतांचे शब्द सांगतात का? तुम्हाला वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का भय भय ऐका. पर्यंत मडाल सान सोहम जो जो रे बाडा. तुम्हाला वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का भय भय ना रास. खरा खरा. खरा खरा रास. आधार कार्ड खरं रास. पॅन कार्ड खरं रास. मतदान कार्ड खरं रास. वावरनं 7-12 न उतारा खरा रास. घरनं 8 नंबर न उतारा खरा रास. आपली बायको खरी रास. लेकरं बाळ खरे रास. घराच्या समोर असणारी 4 चाकाची मोटर खरी रास. कोंबडी बकरी खरी रास. आणि संतांची अभंगवाणी विचार केला काय? चिकण्या माणसानं तरी या गोष्टीचा विचार केला का रे? केला का विचार? केला विचार? 800 वर्षापूर्वी ज्ञानोबारायला टिळीक आली. पेताळ माणसाच्या पाया पडापड या धर्मपुऱ्याचे मुस्कट सुद्धा बघू नका. कुत्रे पण मत भुगतात. कुत्रे पण मत भुगतात. अनंत वाचाळ आणि तुम्हाला कुठं जायचं असं तिथं जा. मी निर्दोष आहे. दररोज शब्द वाचतात आणि करताना हरिपाठ का करत नाही माणसं. अनंत वाचाळ परत शब्द ऐकलेले नाहीत काय? अरे भावकीमध्ये जर आपणाला कोणी आई माई शिवी दिली तर मरेपर्यंत त्याचा मुस्कुट बघणार नाही का हो? म्हणलं त्यानं आई माई शिवी दिली मग काळजाला भोक पडली टच बघून आलाय का किती भोक पडली तर? अरे 1-3 पाठ शिवी तुमच्या जीवनामध्ये परिणाम करून जाते. संतांचे शब्द तुमच्यावर परिणाम करत नाही. आळंदीमध्ये भितड्यावर परिणाम झाला. भितड्यावर परिणाम झाला. जाडा भिंती हरणी याची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सागाती. Hallelujah.
अलकावती तीर्थक्षेत्रामध्ये भिताड चाललं नाही काय. अरे दगड मातीच्या भिताडल्या अंतकरण आहे. माणसांचं कुठं गेलं असेल अंतकरण. लोक गपागप खायला देतात. गुलाबजाम, श्रीखुंडी, बासुंद्या, पुऱ्या. पायांमध्ये आडवे पडतात. बहीण बाचीला ओळखत नाही. जन्म देणाऱ्या माय बापाला वृद्ध आश्रमामध्ये पाठवतात. इकडं आमच्या तंगड्यांमध्ये पडतात. कुठं उठू कुठं बसू करतात. बॅगा वाहतात. गपागप तण खात येतात. ज्ञानोबाचं बी झालं पाणीपत आणि तू कोबाराई बी गेला खड्ड्यामध्ये. तुम्ही उद्या नरकाला गेलं काय ना आपण नरकाला गेले काय. काय घेणं आम्हाला पोटावर लागलेल्या माणसांना. कधी केला का या गोष्टीचा विचार. देवी आणि देवता नकोत आम्हाला. देव पाहिजे. काय म्हणताय गीते दादा कुठे इकडे कुठून आणला रे आजचा पोहा उचलून. खायला आमचे आयुष्य गेलंय पण असं नाही रे. असं नाही म्हणजे कसं आहे मग. मी तुमची माळ घालीन. कसं आहे मग मला सांगा बरं. तुमचं कसं आहे मग. तुमचं कसं आहे. ज्ञानोबारायांचे शब्द कळत नाही. आजापा जप तुझं मन उन्मन होईल. तुम्ही पंक्तीमध्ये चला पंक्तीमध्ये हागायला जाऊ. पंक्तीमध्ये हागाय बसता काय तुम्ही. मध्ये तडतड करायला घालाव. तुम्ही पंक्तीमध्ये हागाय बसता काय. नाही ना. एवढं कळतं ना माणसाला. माणसाला हे शब्द कळत नाही का. पंक्तीमध्ये हागाय बसता काय. नाही रे धनराजा आम्हाला कळतं. ती जेवायची जागा असते. मग तुम्हाला केवढं कळतं मग हे कळत नाही का. आजपा जप किती वर्ष झाले. दुसरं सांगायला त्याला काही नव्हतं का. हेच का सांगितलं त्यांनी. तरुण जायचं असेल तर या मार्गाने ये. उजळा वया आलो वाटा घर मोठा निवडा घर मोठा घर मोठा देवी आणि देवता जरी देव अवताराला आले असतील आकाराचा नाश होणार. आकाराचा नाश होणार होणार होणार. हा देह नाशिवंत होणार म्हणजे होणार. शरीर कोणाचंही असू द्या. शरीर कोणाचंही असू द्या. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना देह तो पाचाचे झाले कर्माच्या गुणी गुंतले. आहे ना म्हणमणी आहे काही. देह पंचतत्वाचा आहे ना. आप ते पृथ्वी वायू आणि पंचमहाभूताचं डब्ब. जिथून तिथून सगळ्यांचं सारखंच आहे ना. काही एखादं तत्व कमी जास्त आहे. जे या मृत्यू लोकांमध्ये आले एक दिवस त्यांना जावं लागतं का नाही. रामाला शिरून कृष्ण देवाला जरासन नावाचा पाठी. तुम्ही शब्द ऐकले नाहीत का. आकाराचा असणं उद्या नाश होणार 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 होणार. देवाचा नाश होतो का. देवाचा नाश होतो. आकाराचा नाश होतो. देवाचा नाश होत नाही. आकार आणि देव 36 धर्म संस्थापनार्थाय आकार आहे. धर्माची गुढी उभारली अधर्माची वाट लावली. नदीचं पाणी समुद्राला गेलं बोलायचं नाही पुढं. साधू संत म्हणत असतात आकाराचा आज ना उद्या नाश होणार आहे. देवाचा नाश होत नाही. देव ही गोष्ट अशी मित्र. नैनम छंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. हे देवाचं स्वरूप आहे. आम्हाला देवी आणि देवता नको. देव पाहिजे आम्हाला. अरे आम्ही महाराष्ट्रातले लोक असे आवागी आहोत. आम्ही सोंगाच्या नादी लागलो. सोंगाड्या राहिला बाजूला. वेड लागलं जगाला र देव म्हणती भक्त्याला. देव म्हणती भक्त्याला. वेड लागलं जगाला देव म्हणती भक्त्याला. देव म्हणती भक्त्याला. देव म्हणती भक्त्याला. वेड लागलं जगाला देव म्हणती भक्त्याला. वेड लागलं जगाला देव म्हणती भक्त्याला. वेड लागलं जगाला
वर्षापासून या कातड्याच्या डोळ्यानं, या चांबड्याच्या डोळ्यानं जो दिसतो तो देव का अनुभवायचा असतो देव? देव देव देव. हा, खरंच बोलताय ना का कीर्तनापुरतं बोलताय? आणि कीर्तन उरकलं का? असं कुठं असतंय का? यांचं सांगायचं असतंय, आपलं ऐकायचं असतंय, ऐकून घ्यावा. विठ्ठल आणि समजून जर घेतलं तर उद्याचं मरण काय तुला आता येईल का? आणि नुसतं म्हणतात याच्या जन्मी ओळखी बंगल्याच्या समोर असणारी 4 चाकाची मोटर गाडी, ट्युबामधली हवा विकत का फुकट? खरं बोला, खरं बोला, खरं बोला. अरे भाऊ, माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजरीचा जन्म नाही बरं. मी तुमच्यावर एकदा डोळे वटारीन, तुम्ही सहन करणार. दुसऱ्यांदा वटारीन, तिसऱ्यांदा सहन करणार, दुसऱ्यांदा वटारी सहन करणार. आणि तिसऱ्यांदा जर मी डोळे वटारले, तुम्ही मला काय म्हणणार? तुझ्या काय बापाचं खाऊ घालतो रे? पिना डोळे का वटारतो रे? कळतं का नाही माणसाला? कळतं ना? मृदंग वाजवणारा दादा मी एकदा दोनदा डोळे वटारीन, तुम्ही सहन करणार का नाही? करणार. आणि तिसऱ्यांदा जर डोळे वटारले तर मला शाबासकी देणार काय? तुम्ही असं बोलणार नाही, तुझ्या काय बापाचं खाऊ घालतो, डोळे वटारतो. माणसाला कळतं ना किती माणसाचा जन्म चांगला आहे. हा, माणसं ऐकतात पण ऐकत नाही. ज्ञानोबा खाल्ला आम्ही, तुकोबा खाल्ला आम्ही, जनाबाईला फाशी लावली आम्ही, मीराबाईला विष पाजलं आम्ही, संभाराजांचे डोळे काढले आम्ही, येशूला खिळे ठोकून मारणाऱ्या आम्हीच. आणि आजही समजून घेत नाही हे त्यांच्याच परंपरेतले वारसदार. दुसरा मुद्दा, एखाद्या जनावराला तुम्ही काठीनं मारलं, त्यानं कधी फौजदारी केली का? नाही. मला सांगा ना. आणि काय सांगत तो? काय सांगत तो? माणसावर निवड डोळे वटारले तरी म्हणतो त्या बाबाचं काय गाव घालतो. जनावराला काठीनं मारलं तर फौजदारी करण का? आणि काय सांगत ते? माणसाचा जन्म चांगला आहे का वाईट आहे? चांगला जन्म आहे ना. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. शब्द समजतात का? आम्हाला बायकोची जी बहीण आहे ना, तुमच्याकडे काय म्हणतात तिला? तिची मराठी समजते, तिची मराठी आम्हाला समजते. त्याची माझं लय दुखत. मी नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये हात जोड 10,000 रुपये व्याजानं काढीन रात्री 1 वाजता. बायको म्हणते सकाळी जावा ना. नको नको नको, त्या पोरीचं कसं आहे काय आहे जाणं भाग आहे. इथं हॉस्पिटल मध्ये डासांमध्ये पडन, 10,000 रुपये व्याजाला काढन आणि मेवणीला भेटायला येईल. 8 दिवस इथं पडन हॉस्पिटलमध्ये. याला मेवणीची भाषा कळते पण संतांची मराठी कळत नाही. केला का एखाद्या चिकण्या माणसाने विचार केला का या गोष्टीचा? तुम बघते राहो हम सुनते रहेंगे असं का? पुढची पत्तरवाडी मागं घेतात का? पुढची पत्तरवाडी मागं घेतात? हाय का असं एखादा बिना डोक्याचा माणूस? समजताना सगळं समजताना पंढरपुराला जो देव आहे तो आज तुमच्या हृदयामध्ये नाही का? शब्द नाही कळत. कधी ती गोष्ट आजमून बघितली का? परवा दिवशी एक मला महाराज भेटला होता भुसावळ मध्ये. महाराज तुझं महाराजाचं काय वाकडं रे, हे मलाच कळत नाही. भुसावळ मध्ये एक महाराज भेटला होता मला परवाच्याला. मला का हो तुमचं 2 तास कीर्तन ऐकलं तुम्ही मस्त सांगतात म्हणे. मी ऐकलं. बरं मग काय झालं काका? म्हणलं या जगात देव आहे का? कोण विचारतय असं? महाराज ज्याची 70 उलटली तो महाराज लाखोनी लोकांना गंडा घातला असा असणारा महाराज बोलतो 2 तास कीर्तन ऐकलं. म्हणलं तुम्ही मत सांगितलंय आणि जगात देव आहे का? महाराजांना असं बोलावं काय? महाराजांना मला तुम्ही सांगा ना, महाराजांना असं बोलावं काय? जगात देव आहे का? म्हणला पुढं सरका.
तुम्हाला सांगतो माझा हात पुराय पाहिजे ना. शब्द कळतात का नाही? जगात देव आहे का म्हणे, महाराजांना बोलावं काय? ए माड तोड आणि दारू पिना कशाला इथं येतोस, दुसऱ्याला बसू दे. त्यांना म्हटलं देव आहे का नाही तुम्हाला सांगतो, 15 मिनिट ना पुढे दाबून बसा बरं. मला म्हणतो तुझ्या काय बाबाचं खाऊ घालतो. महाराज निघालास का? आता कधी कळलं, आता कधी कळलं. देव आहे 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 देव आहे. हृदय मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून पाय. देव दत्ता नाना परी, 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 देव दत्ता नाना परी. काय शब्द आहेत बघा, काय शब्द आहेत. शब्द आहेत ना आबरूदार माणसाला लागून जातात बरं. शब्द हे जे आहेत ना काका, आबरूदार माणसाला शब्द लागून जातात. माझ्यासारख्या बिना आबरूच्या काय नाही, गेली किती राहिली किती, शब्द लागून जातात. 9व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबाराय देव सांगतो, गाय म्हशीच्या काशीमध्ये जसं दूध आहे तसं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे. मनामनी हे एक आजमावून बघितलं. आज आम्ही या गोष्टीचा विचार केला. सांगणारे माणसं ठिकाणावर राहिले नाही. खरं बोलतो मी. ज्ञानेश्वरी पाठ होऊन शब्द समजत नाही काय. दुसरा मुद्दा, वयाच्या 16 वर्षी ज्ञानोबाराय सांगतात रे, वाटू दे जरा वाटू दे. कमळाच्या पाकळीमध्ये मकरंद असून देखील बेडकाला कळत नाही. ज्ञानेश्वरी वाचा. आहे ना काका? कमळकंद आणि दुर्धुरी नादुन केकेची फरी फरी परागो शिवजेरी भ्रमात फुलची उरे. गोटीच्या महाराजांचं चुकलं का आमचं चुकलं? कबूल कवा करशील? कबूल कवा करशील? बुवांच्या नादी लागलास ना. आहे बघा माझ्या हातामध्ये 2 इंचाचा हा रताडूचा वेल असतो का नाही, वेल, त्या वेलाचा तुकडा आहे हा बघा. रताडूचा वेल तुम्हाला माहित आहे ना, रताडूचा वेल आहे बघा. 2 इंचाचा तुकडा आहे त्या वेलाचा. एवढ्याशा 2 इंचाच्या वेलामध्ये, एवढ्याशा तुकड्यामध्ये पाठीभर रताडू आहेत बघा. नाही येत का? ऐकता का माझे शब्द, ऐकता का? अरे ऐका. 2 इंचाच्या तुकड्यामध्ये पाठीभर फडेल, पाठीभर. पण 2 इंचाच्या तुकड्याला जरी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून काढलं, आयुष्य जरी गेलं, तरी तुम्हाला रताडू सापडायचा नाही. जा, रीत चुकलेली आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे. रीत जर समजून देणाऱ्यानं समजून दिली तर, जो मुकला श्वास आला शब्द आहेत, पंक्ती भेदाचे शब्द आहेत का इथून तिथून सगळ्यांना सारखं आहे. हे जे शब्द आहेत, जो मुकला श्वासाला आणि तो जातो नरकाला,
महाराज असू दे नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू दे, पण हे जे प्रमाण आहे जो मुकला श्वासाला तो जातो नरकाला, पंक्ती भेद आहे का जिथून तिथून सगळ्यांना लागू आहे हे प्रमाण केलं का? विचार केला का? कधी रीत समजते का? येणे सोशे मन झाले हवा भारी, येणे सोशे मन झाले हवा भारी, येणे सोशे मन झाले हवा भारी, येणे सोशे मन झाले हवा भारी. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. येणे सोशे मन झाले हवा भारी, 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 येणे सोशे मन झाले हवा भारी. तुमच्या बंगल्याची समोर असणारी 4 चाकाची मोटर गाडी ट्युबा मधली हवा इकत का फुकट? विकत. कोण बोलणार रे विकत? बरोबर बरोबर. 50 रुपये 100 रुपये द्यावे लागतात ना. चौकामध्ये दुकान मांडलेली आहे त्यांना कोण बोललं? पैसे द्यावे लागतात. हो पैसे द्यावे लागतात. पैसे कशाला द्यावे लागतात? अवजाराचा घसरा. लेकरा बाळांना सोडून चौकामध्ये दुकान मांडलेली आहे. बायका पोरांना काही कडवाई चारा घालून का तो? बायका पोरांचा आणि अवजाराचा घसरा होतो. त्याचे 50 रुपये 100 रुपये मोबदला तुम्ही देता. ट्युबा मधली हवा फुकट आहे. फुकट फुकट आहे का? 50-100 रुपये तुम्ही त्या घसऱ्याचे बायका पोरांचा मोबदला तुम्ही दिला. चांगला आहे का? हवा फुकट आहे. आणि हवा फुकट असल्यामुळे डोक्यामध्ये बसत नाही का? फुकट असल्यामुळे डोक्यामध्ये बसत नाही का? शब्द चांगले आहे का? बाडी असू द्या, भिपाडी असू द्या, टॅप्स असू द्या, डोरला असू द्या, मंगळसूत्र असू द्या, हातातली मुंदी असू द्या, तुमच्या उंबऱ्याच्या हात जोपर्यंत आहे तोपर्यंत बरोबर. काही अडी अडचण आल्यामुळे तुम्ही सराफाच्या दुकानात नेलं आणि त्यानं त्याच्या मापामध्ये घातलं. तुम्ही त्यांना सांगा बरं, अंगठीचं वेगळं करा, टॅप्सचं वेगळं करा, डोरल्याचं वेगळं करा. काका तुमच्या उंबऱ्याच्या हात वेगळं वेगळं. इथं नाही. इथं सोना 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 चिसकी उसकी टेक आणि जनी म्हणे आत्मा एक. शब्द कळतात का? सोनच आहे ना? सोनच आहे. सोनच आहे का? नाहीये? मृदंग वाजवणारे दादा सोनं एकच आहे ना? दागिने वेगळे वेगळे असतील. ज्या वेळेला बितून येईल त्या वेळेला दागिन्यांचे 3, 13, 9, 18 का राहतील? सोनं राहील ना? संपूर्ण विश्वामध्ये एकच गोष्ट नांदते. एकच गोष्ट आहे. जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने. ऐक रे बाबा. हो दादा. अरे ऐक रे. संपूर्ण विश्वाला एकच गोष्ट पुरी आहे. ज्ञानदेवा प्रमाणे. काय म्हणताय? खरंच म्हणताय काय? संपूर्ण विश्वाला ती एकच गोष्ट पुरी आहे, दुसरी नाही. एकच गोष्ट नांदते. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हाची निदान आणि सर्वांगटी पूर्ण एकच नांदे ना. मुळाला पाणी घालतात का? मुळाला पाणी घालतात का फांद्याला मारतात? रीतच कळत नाही. मुळाला पाणी घालत असत्या तर चांगली गोष्ट आहे. मी तुमच्या पाया पडील मी. आणि झाडा पानाला फांद्याला फवारत असतील तर मग काय तोंड बघताय? तू का म्हणे आयुष्या नरान मोजून महाराज मैदाना. पंढरपुरामध्ये जो देव आहे तो देव तुमच्या सगळ्यांमध्ये नाही, मुंगीमध्ये नाही, हत्तीमध्ये नाही, राजामध्ये नाही, भिकाऱ्यामध्ये नाही. क्या बात आहे. माझ्या दिवसभराचा शिंग हलवला गड्यात. नाहीतर काही ठिकाणी असे टाळकरी मिळतात भाग्यवान, जणू काय ते माझ्या मोतीलाच आले. आणि दुसरा एखादा सोंगाड्या येऊ द्या बरं इथं. दुसरा एखादा सोंगाड्या आला तर म्हणजे मी काही चुकीचं बोलतो का रे भाऊ? अरे भाऊ, अरे ऐक रे, ऐक ना.
एक नाम हरी. देव देवाचं नाम आणि घेणारा फक्त या देहाच्या बांधवडी न पडी. जे ते जे काळाचं बालकूत आहे त्याची समजूत बात करून घे. तू आत्मा आहेस. काय ज्ञानोबाचा दिमाग आहे. सांगणाऱ्या माणसाचं पाणीपत झालं महाराष्ट्रामध्ये. सांगणारे राहिले नाही. खरं बोलतो मी. बुवाबाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संताला मागाची. बुवाबाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संताला मागाची. बुवाबाजीनं शिखर गाठलं बुवाबाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संताला खऱ्या संताला मागं टाकलं. खऱ्या संताला मागं टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं रे 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 खऱ्या संताला मागं टाकलं. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. संडासाला कुलूपने राहतं घर उघडं. बुवाबाजीनं शिखर गाठलं खऱ्या संताला मागाची टाकलं. मला म्हणा बुवा करा माझी सेवा. वा मला म्हणा बुवा करा माझी सेवा. यांनी तर जगाला लुटलं खऱ्या संताला मागाची. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल. असं नाही केलं का तसंच होईल. तुझं बघ रे. तुझं बघ. तू ज्ञानेश्वरी वाचत नाही काय. अगा कर्मे जे उरावे तू सांगशील तेव्हा का. वार तुम्हाला अशोक सराफचा पिक्चर माहिती काय. काय आमच्या मृदंग वाजवणाऱ्या बहिणी विचारतो. काय रे भाऊ काय पिक्चर येते. कोण बोलले. अशोक सराफचा पिक्चर आहे. अशी ही बनवा बनवी. तशातलीच महाराष्ट्रामध्ये आमच्या सारख्या बाजारूंची सुद्धा बनवा बनवी. बाबाजीनं शिखर गाठलं खऱ्या संताला. तुम्ही भाग्यवान आहात. नाशिक वासियांनो, गणेश नगर वासियांनो, तुम्ही भाग्यवान आहेत. माझे गुके दादा असतील किंवा माझा गीते दादा असेल, माझी ही मित्र मंडळी असेल, या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आणि या भाग्यवंतांच्या माध्यमातून आज तुमची सेवा करण्याची संधी माझ्या नशिबामध्ये आली. नाही तर मी तिकडे जळगावला कुठेतरी मरून गेलो असतो. यांना जर मला हाक मारली नसती तर मी इथं आलो नसतो. गुगे दादा माझं भाग्य चांगलं. अरे निदान निदान हे माझे शब्द आज तुमच्या कानावर तरी पडतात. तुम्ही परत माझं मुस्कटू बघू नका. माझे शब्द तुम्ही विसरणार का. विसरणार तुम्ही विसरू शकत नाही. माझं आजचं कीर्तन हे 100 पाहुणे कीर्तनाला आले तर माझ्या ताई माया आल्या. 100मध्ये 99ला नाही कळलं तरी चालेल. तो एक जो आहे कोपऱ्याला बसलेला बिचारा राजाऊस त्यानं जरी समजून घेतलं आजचं माझं येणं जाणं सार्थकी लागलं. देव उडकाय निघाले आबागी माणसं. देव उडकाय. देव उडकायचा विषय असतो का. आहेस ना. भिकाऱ्याच्या भुंड्याखाली धनाच्या कडाया असून भीक मागतो. बघा ज्ञानोबा राय काय शब्द आहे. का निदैवाच्या परिवरी रीत कळते का. रीत कळते. रीत कळते का. सांगणाऱ्याला रीत कळत नाही तर ऐकणाऱ्याला कवा कडे. बघा माझ्या हातामध्ये बघा हा कांदा आहे. कांदा कांद्यामध्ये बी आहे ना. तुम्ही नाहीये का. तुमची माळ घालतो पुढे तुझी माळ घालतो पुढे ज्ञानोबा यांनाच खाल्ला का. मला शिकवतो ना मी. तुम्ही मासे खागड्या. तुम्ही इथं गद्या करायच्याच नाही. दुसऱ्याला जागा द्या. आमचं
तसंही मागच्या जन्माचा पापच असेल म्हणजे काका मी तरी म्हणतो माझं पापच असेल. अरे आतड्याला सूज येते सूज घशाला लाली येते. अरे जरा तुमच्याकडनं काही लुटून येत नाही रे. तुम्ही करमणूक समजताय. करमणूक आहे का हे शब्द करमणूक असते. मी मगाशी म्हटलं ना अब्रूदार माणसाला शब्द लागून जातात ना. हे शब्द आयऱ्या गैऱ्याचे आहेत का. भिकाऱ्याच्या भुंड्याखाली धनाच्या कडाया असून भिकाचोट दारोदार भीक मागतो. लाज नाही का वाटत. हृदयामध्ये देव असून सुद्धा पैसा हृदयामध्ये मी असणार असता सर्व सुखा बघा बरं शब्द कांताशी काम विषयावरील कांद्यामध्ये बी नाही. नाही कशी म्हणते का माय मी तुझी माळ ठिकाणावर आहेत का माणसं ठिकाणावर आहे. अरे ज्याच्या नावावर उडेल त्याच्या नागपुड्यामध्ये काढ्या. देव देवाचं नाम आणि घेणारा संबंध एक नाहीये. तुम्ही देव नाहीये नाम देव नाहीये घेणारा देव नाहीये. या देहाच्या बांधोडींना पडीचे किड्या माटक्यांचं बालकूत आहे. तुम्ही आत्मा द्वैताची झाडणीकरण अद्वैताच्या ठेपारी येऊन थांबा. तुमच्या जीवनाचं सोडं होईल का कळत नाही. बुद्धीमध्ये कचरा गेला. समतेवर जरा या म्हणजे कळेल. मी तुमचा पाया पडतो. अभंगाची दुसरी ओळ. बुद्धी घेता समानसी हारी शम म्हणजे आतील इंद्रियांचा निग्रह करणे. दम म्हणजे बाहेरील इंद्रियांचं एकीकरण करणे. डोळे तुम्ही घ्या रे सुकन पा विठोबाचे. तुम्ही ऐका रे कानन माझ्या विठोबाचे. मन तेथे धाव घेईल राहील विठोबाच्या पायी. शम म्हणजे आतील इंद्रियांचा निग्रह करणे. दम म्हणजे बाहेरील इंद्रियांचं समीकरण करणे. साध्यापर्यंत पोचायचं असेल तर साधनाची गरज आहे. काका तुम्ही वयाची साठी उलटल्यानंतर हा चष्मा का लावला. तुम्हाला पाहुणे येणार आहेत का बघायला. धनराजा तुला काय लाज वाटते का रे. म्हाताऱ्या माणसाची टिंगल करतोस. मी माफी मागून बोलतो. शमटमावरी हरी झाला. काका 70 उलटली. तुम्ही आता चष्मा लावलाय 500 रुपयाचा 1000 रुपयाचा 1500 रुपयाचा. तुम्हाला पाहुणे येणार आहेत का बघायला. धनराजा डोळ्याला दिसत नाही रे म्हणून 1000 रुपयाचा चष्मा लावला. काका 1000 रुपयाचा चष्मा लावा आणि डोळे बंद करा. दिसत नाही म्हणून चष्मा लावला ना. डोकं खाजव गड्या तू. ऐक रे भाऊ ऐक रे. ए भाऊ अरे ऐक रे. डोळ्यानं बघता का चष्मानं बघता. चष्मा का लावला मग. चष्मा का लावला. पाहुणे येणार आहेत का नाही दिसावं म्हणून ना. डोळे बंद करून खुशाल लावा. माया काय बापाचं जात आहे ना पाना तोटा. डोळे बंद केल्यानंतर चष्मानं दिसत नाही मग का लावला. बघायचं डोळ्यांनाच. चष्मा हे साधन काय करतं. महिला कडेला घालवण्याचं ज्ञान करतं. महिला कडेला घालवण्याचं काम करतो चष्मा. चष्मा हे साधन आलं का ध्यानामध्ये. साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी मल विषम आवरण जे आलेलं आहे ना. पापुळा जो आलेला आहे चिकटपणा जो आलेला आहे. आशा मनशा तृष्णा कल्पना अविद्या भ्रांती माया मोह ममता लालसा. मरायचं का आता तुमच्या हे जे पोकांडी आलेलं आहे काही कल्प काही पिढ्यान काही काळापासून. आणि ते मल विक्षेप आवरण घालवण्यासाठी साधनाची गरज आहे. आणि ते साधन पंढरपुराला नाही घोंगड्या मिळतात. पंढरपुराला नाही गणगोड्या मिळतात. ते साधन संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही.
संतवीना प्राप्ती नाही संतवीना प्राप्ती नाही संतवीना प्राप्ती नाही संतवीना प्राप्ती नाही संतवीना प्राप्ती नाही. देव आणि आपण एकच आहोत का वेगळे वेगळे आहोत? विचार करायचा. विचार तू विवेकाने चल गड्या. महाराज आहे ना तू. समाजाचा जनता जनार्दनाचा भरोसा आहे तुझ्यावर. अरे तू बैल गाभण सांगितलं तरी समाज ऐकणार. महाराज आहे ना तू. मग महाराजांवर नाही भरोसा लोकांचा. महाराजांनी सांगितलं बैलाला 9वा महिना असेल बाबा ते महाराज येते. तू विवेकानं चल गड्या. विवेक जागा ठेव. समतेवर ये. देह मी का आत्मा मी. कोण आपण? तू अगोदर समजून घे कोण आपण. देह आपण. आणि देह जर आपण राहिलो असतो देहावर जर मक्तेदारी आपली राहिली असती पांढऱ्या केसाला मेहंदी लावली असती. काय म्हणताय? चेहऱ्यावर सुरकुत्या पडू दिल्या असत्या. उमा या देहाला म्हातारपण येऊ दिलं असतं. म्हातारा झाला असता. मेला असता. या देहाचा आपला काही तीड मात्र अधिकार आहे? देह आपण आहोत का? पंचभूताचा गोंधळ पंचभूताचा गोंधळ गेला एके ठाई मेळ गेला एके ठाई मेळ गेला एके ठाई मेळ गेला एके ठाई मेळ लावीला सबळ लावीला सबळ लावीला सबळ लावीला सबळ अंतर दया ढाळे ते मी काय वाजे ते मी काय वाजे ते मी काय वाजे कोण वाजवीचे होते आता हे जे मत आहे साधू संतांचं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्यामध्ये नाहीत का? आपल्यामध्ये नाहीये. आपणाला सोडून या गोष्टी आहेत काय? देह आपण आहोत का आत्मा आपण आहोत? देह आपला असेल. देह आपला आहे. हात कोणाचा बोला? हा माझा माझा. तुम्ही ऐकताय का ग कीर्तन? सुरुवात पासून तुम्ही ऐकताय. माझा शब्द शब्द तुम्हाला करतो. भाग्यवान माणसांना हे शब्द कळतं. खरं भाग्यवान माणसं. मग धंद्राच्या आम्ही काय अभागी आहेत का? तुमचा पेपर तुम्ही तपासा गड्या. माझे गुरुला बरेच काम आहेत. पाय कोणाचा बोला? माझा 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 म्हणणारा जो आहे तो आपण का? हे आपण. मी वासुदेव तत्वता तत्वता मी वासुदेव तत्वता मी वासुदेव विचारिता विचारिता आहे ठाऊक सभाग्य सत्ता अधिक तुझा वासुदेव घरी तो फेरा 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 श्वासाची किंमतच कळली नाही तर काय तोंड बघताय? मर ना लवकर. रीत कळते का? आहे बघा. तुम्हाला असं वाटलं असेल हा विसरून गेला असेल. नाही. ती माईचे बोलली ना तुझं बरोबर आहे. सांगणाऱ्या माणसांची अक्कल ठिकाणावर नाही. त्यांना ही गोष्ट उमजत नाही. तर ती माय बिचारी सर्वसामान्य घरामध्ये भांडे घासणारी स्वयंपाक करणारी उंबऱ्याच्या बाहेर काय चाललं तिला काय माहिती बिचारीला.
कांद्यामध्ये बी आहे का नाही सांगणाऱ्याचा टकोरा ठिकाणावर नाही महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचं भाग्य चांगलं की निदान संप्रदायाच्या बाबतीत ऐकायला तरी मिळतं. नारायणा लक्ष्मणा बलभीमा हो सख्यानंदा. शांताबाई बंडोबा खेळोबा श्रीपादा. शांताबाई बंडोबा खेळोबा श्रीपादा. शांताबाई बंडोबा खेळोबा श्रीपादा. शांताबाई बंडोबा खेळोबा श्रीपादा. नारायण लक्ष्मण बलभीमा हो सख्यानंदा. नारायण लक्ष्मण बलभीमा हो सख्यानंदा. बोला बोला बलभीमा हो सख्यानंदा. शांताबाई बंडोबा खेळोबा श्रीपादा. बंडोबा खेळोबा श्रीपादा. शांताबाई बंडोबा खेळोबा श्रीपादा. शांताबाई बंडोबा खेळोबा श्रीपादा. नारायण लक्ष्मण बलभीमा हो सख्यानंदा. 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 शांताबाई बंडोबा खेळोबा श्रीपादा. भाग्यवान आहोत आपण आपल्या जीवनामध्ये संप्रदायाला. हंस ब्रह्म अत्रि दत्तात्रय नारायण महाराज जालवणकर लक्ष्मण बलभीम सखायानंद विदेई शांताबाई बंडोबा महाराज कुडके पैठणकर खेरोबा महाराज पाथर्डी झापेवाडी परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज रामदास शेठ बुधवारे महाराज घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक. इगतपुरी व्हावी अशी वाटत असेल तर घोटीत जा. जन्म आणि मरणाची गत जर पूर्ण व्हावी अशी वाटत असेल तर घोटीत जा. इगतपुरी व्हावी अशी वाटत असेल तर घोटीत जा. गोविंद गोविंद मला लागली आचंद. गोविंद गोविंद मला लागली आचंद. गोविंद गोविंद मला लागली आचंद. संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आपण आलो. हातानं टाळ्या वाजवा, मुखानं प्रेमानं देवाचं भजन करूया. विठोबा अगोदर येऊ दे. काही फुलं तांबड्या रंगाची, काही फुलं पिवळ्या रंगाची, काही फुलं गर्द पिवळ्या रंगाची, काही गर्द पांढऱ्या रंगाची, काही लाल रंगाची, काही गर्द लाल रंगाची, काही तांबड्या रंगाची, असू दे कसे पण. काही गोऱ्या रंगाची, काही डांबर कलर, काही उभाबाने चालतात, काही असे चालतात, काही सडपातळ बांध्याचे असतात, काही कदगुले कदगुले असतात. जाऊ दे कोण कसं कोण कसं, धागा एकच आहे ना. चर्मदृष्टी का ज्ञानदृष्टी सांगणाऱ्याला तरी कळतं का? चर्मदृष्टी का ज्ञानदृष्टी? तो म्या कसं आहे ते काय बोलला तुम्ही? तो म्या ज्ञान. हा हा कसा दृष्टीने पाहिला आधी विठ्ठलची ज्ञान दृष्टीनं पाहिला का चर्म दृष्टीनं पाहिला? सांगणाऱ्याला ते विचार केला का या गोष्टीचा?
तुम्ही कीर्तन उरकल्यानंतर मागायला जा बरं आम्हाला ज्ञानदृष्टी ते. जे म्हणताय तेवढं खा नंतर देतो तुझ्या बापाच आहे काय? वाढशील का वर शब्द कळतात का? ज्ञान दृष्टीने पाहिलं आणि कीर्तन सुटल्यानंतर बाबाकडे जर तुम्ही आले मला ते बरं ते डोळे. हे मेंटल म्हणताय तेवढं खा नंतर देतो. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी. यावी नकावटी करू नका, यावी नकावटी करू नका, यावी नकावटी करू नका, यावी नकावटी करू नका. अर्जुनानं एकदा देवाला विचारलं, तंबाखूला चुना लावायलाच पाहिजे का? नाही चुना लावला तशीच खाल्ली तर काय बिघडत? हे नाही काय? हे नाही विचारलं, हे नाही सांगितलं. अर्जुनानं देवाला एकदा विचारलं, देवा तुमचं अस्तित्व कुठे आहे? त्यावेळेला अखिल ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, आम्हाला नाही. अर्जुनाला सांगितलं आम्हाला. पंक्ती बंद केला, पंक्ती भेद केला. अर्जुनाला सांगितलं ना, आपणाला नाही सांगितलं का? ऐकलं का? ऐकलं. कीर्तन पुरतं ऐकतात आणि कीर्तन उरकलं का चला ड्युटीला जायचं, पंक्तीला धरायचं. अर्जुना, माझ्या अस्तित्वाच्या बाबतीत तुम्ही विचारता होय? तुमचे आई वडील भाग्यवान. अर्जुना, तुमचे आई वडील भाग्यवान. तुम्ही इतरत्र काहीच पोचट पोचट काहीच विचारलं नाही. तुम्ही साराच्या बाबतीत विचारला. अर्जुना, तुमचे मायबाप भाग्यवान, धन्य माता पिता. अर्जुना, मी काही कल्पापासून वाट बघत होतो, कोणीतरी मला साराचं विचारावं. भगवंता, कधीपासून माझ्या मनामध्ये झुलत होतं की आज ना उद्या देवाला विचारावं, तुमचं अस्तित्व नेमकं सांगा. ऐका, आत बाहेर मिया कोंदले, हे जग निखिल माझेची होतीले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जमिनीवर सुईचं टोक रोवावं एवढी सुद्धा जागा रिकामी नाही, एवढा मी कच्चा आहे. ज्ञानदेवा पाठ मी अशा असणाऱ्या परमात्म्याला चित्तानं पाठ केला. ज्ञानदेवा चित्ती, अरे ज्ञानदेवा चित्ती. ऐका, कीर्तन सुटतंय आता आपलं. ज्ञानदेवा चित्ती. पंढरीनाथाला चित्तानं वरायचं का पायानं? पायी तीर्थयात्रा घडून डोकं खुशाल का हान पडू? संतांनी कशानं परमार्थ केला? चित्तानं केला का हातापायानं केला? हरीने माझे हरिने चित्त. ज्ञानदेवा चित्ती. त्या हरीला मी चित्तानं पाठ केला. आमचा हरिपाठ पाठ झाला. वाट माहितीये? नाही, सांगणाऱ्यालाच माहित नाही. आणि ज्यांना माहितीये, जे सांगतात त्यांना भानामती म्हणतात. हे भाग्यवान का दैव येईल. जे पोट तिडकीनं सांगतात, काकुडतीनं सांगतात, संत वाङ्मयाला धरून सांगतात, त्याला भानामती म्हणतात. यांना भाग्यवान म्हणावं का भागी म्हणावं? असं कुठं असतं का म्हणलं? आणि कानीचे पेरिले आणि डोळ्यात उगवले तरच म्हणतात.
का नाही म्हणत? रीत कळते का? हरिपाठ पाडला ना, वाट माहित आहे काय? त्र्यंबकेश्वरी असणारे निवृत्तीनाथ महाराजांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला पुढे पीची वाहिले. कर्णपटाचं चाड केलं, शरीराची पाबर केली. सूर्यनाडी आणि चंद्रनाडी या दोन नड्या आहेत, या चाड्यातनं पेरलं आणि भर 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 आत गेलं. उगलं का कुजलं? ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तामध्ये ते बी उगलं का कुजलं? इवल एकशे रुपये असं का? ही मनमणी आहे काय? इवल एकशे रोप भावाचा मोगरा नाही फुलला का? आज नाही फुलत का भावाचा मोगरा? कमाळ्याच्या वावरातला मोगरा आहे भाऊ, आहे माळ्याच्या वावरातला मोगरा आहे का भावाचा मोगरा आहे? मग आज नाही फुलत का? रीत सांगणाऱ्यानं रीत सांगावी आणि रीत समजून घेणाऱ्यानं देखील व्यवस्थित समजून घ्यावी. भावनिका झाला रे, भावनिका झाला, भावनिका झाला रे, भावनिका झाला, भावनिका झाला रे, भावनिका झाला. भावनिका झाला, देव पाहुणा घराला. त्याला हे लोक भानामती म्हणतात. वा रे पुण्यवान भाग्यवान. तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, एक देखील श्वास फुकट जायला नको नेमा. म्हणजे बुवांना कीर्तनाला नेमा, बुवांना कीर्तनाला नेमा. हा, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. नित्य नेम नामी ते प्राणी. मी चित्तानं पाठ केला आणि परिणाम झाला मागली या जन्मा. क्या बात है. तुम्ही पोट भरावं म्हणून जेवता का करमणूक म्हणून जेवताय? का करमणूक आहे जेवण? तुम्ही तुमच्या लेकरांची लग्न करताय करमणूक म्हणून करताय. त्या तरुण भाऊला विचारतो मी, त्याचं लग्न झालं परवाच्याला, त्याला विचारतो काय नवरदेव तू परवाच्याला लगीन केलंय, करमणूक आहे का वंशाला दिवाय? जेवण करमणूक नाही, पोट भरावं. लगीन करमणूक नाही, वंशाला दिवाय. तुम्ही ड्युटी करताय सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 12 तास, करमणूक आहे काय तुम्हाला? म्हणजे उद्योग नाही काय? का करताय? का 12 तास ड्युटी करताय? महिन्याला तनखा मिळतो, तो बायका पोरांना पुरवायचा आहे, सुखाला दुखाला कपड्याला लत्याला घेण्या देण्याला गोड्या औषधाला. का करमणूक आहे? परमार्थ करमणूक आहे काय? गणगोड्या उघडायचा? लोकांना मला महाराज म्हणायला पाहिजे म्हणून आहे काय? येतो म्हणायचा माझ्याशिवाय कीर्तनात कोणीच विना धरत नाही. त्याने म्हटलं तू मेला तर काय म्हणतोय? तुझ्या वाचून काय आडून बसलं काय? अरे आयुष्य गेलंय ना, पुढे पाऊलच टाकला नाही. कधी पाऊल टाकशील? ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. दिवसाचे 12 रात्रीचे 12 21,700 वेळा सोडला जातो, घेतला जातो. एकही श्वास वाया जाता कामा नये. चित्ती हरिपाठ नेमा. परिणाम झाला मागली या जन्मा. अस्तित्वाला सोडून पारखा झाला. कालगतीनं झड घातली, आमच्या काय बापाचं जात आहे. अस्तित्वाला सोडून, समुद्राला सोडून, ठेप्याला सोडून तीरावर आला, धडकला. मीठ ही संज्ञा मिळाली, एवढा तुकडा झाला. दिसायला पांढरा, दिसायला पांढरा, असायला वाकडा तिकडा आणि चवीला खारट. कालगती निघून गेली, कर्मानुकूल झालं. तोच मिठाचा तुकडा आता समुद्रामध्ये गेला. बोला केवढा झाला? मागेली या जन्मा मुक्त झालो, मागेली या जन्मा मुक्त झालो. नाम हरिद्वैत नाम धुरी अद्वैत कुसरी विरडा जाणी.
समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरिधारा सर्वांगटी राम देहादी एक सूर्यप्रकाश श्रेय ज्ञानदेवा चित्ते हरिपाटणे मन मागली या जन्मा मुक्त झालं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे काही बोली लोहीमध्ये मायबाप. एक गोष्ट राहिली गड्या माय तुला माहित नाही मला मान्य आहे पण सांगणाऱ्या महाराजाला अजून ही गोष्ट कळते तर तुला कवाकडे सांगणाऱ्या माणसाला रीत कळावी कारण गेल्या जन्मी तुमचं खाऊन बसलो मला सगळं सांगावं लागेल. आहे बघा कांद्यामध्ये बी आहे तुमच्या हृदयामध्ये देव नाही. टरपले निपसता पिढ्या घातल्या कांदा संपेल पण हाती काही येणार नाही. का गया था का नहीं क्या लाया कुछ नहीं कोळशाची तळाली हात काढा मेरा बेटा बहुत हुशार करता तुरतुर का बजार प्याशी लाता उसनवार देता 1600 का 1000 बनाता वहा रे बेटा. गांधारीचं गचपण काडी लावायची काय त्या मोठ्यापणाला. कांद्यामध्ये बी आहे टरपले निपसायचे काय. बहुत केले पाठांतर या महाराष्ट्रावर ज्ञानेश्वर महाराजांच्या नोंद उपकार. एकदा ज्ञानोपारायांचं भजन करूया सेवेला थांबूया. ज्ञानेश्वर तैसे केले कटकट वाकडे का नीट देव जाणे काही बोलिलो विनोदे मायबाप तुमच्या पुढे सलगेचे लाडे कोडे मज क्षमा करावी वेडे वा कुडे बोल बालकाची करे ते नवल मायबाप जाता जाता कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे हेचे आस. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा कंपडाला गोपी चंदन तिडा आळंदी पंढारीची वारी लहान मोठ्याची मर्यादा गावामध्ये जुटीन वागणं ताडी माडी गांजा अप्पू भांग झिंगडे बोंबडे अंडे काही करू नका. जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड भरून शिवाय देत जा. उद्यापासून भरपूर कीर्तनाला येत जा. सुटलं कीर्तन जेवायचं आता करायची जय विठ्ठल चाल म्हणायची विठ्ठल जय जय विठ्ठल